पैशामुळं कोकणातली लोक हम्म. ह्याला कोकणातली लोकच जबाबदार आहेत. हा. उद्या जर जाब विचारला ना तर हम्म. जाब त्या सरकारनं विचारा. हा बरोबर. सरकारनं विचारा, सरकारने ह्याच्याला परवानगी असल्या केमिकलना का दिली? का एवढा एवढा माणसाचा जीव एवढा हे आहे काय? माझ्या मते कोकणात रोजगार कमी आहे म्हणून ती कंपनी आणलेली असेल कोकणात अरे आपल्या. रोजगार नसला ना हा. किसन, आता रोजगार नसला, कोरोनात आपल्या दोन वर्ष रोजगार नव्हता. हा. आपण शेत 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 भात खाल्लेला, शेती केलेली, हो, त्यातले ते तर. भाजीपाला खाल्लेला. हम्म. काय मेलेलं आपण? मेलेलं नाही. मेलेलं नाही ना अजिबात. नाही. हे बघ, एक दिवस नोकऱ्या नसल्या तरी चालतील, काय उदरनिर्वाह नसलं तरी चालेल, पण हा. शेतीने निसर्ग जर टिकला निसर्ग ना टिकला ना. तर आपण हजारो वर्ष जगू शकतो. बरोबर आणि आहे. जर नाही टिकला हम्म. तर खूप मरण बेकार पक्का. परिस्थिती आहे. हो. आणि जर कोकणातला प्रत्येक माणूस जर जागा नाही झाला गावाविषयी, आपापल्या सगळ्या निसर्गाविषयी निसर्गाविषयी, तर आपलीच नुकसान आहे. नुकसान आपलीच आहे. हो, नुकसान आहे. हम्म. आणि पैसे घेऊन मत देऊन मतदान करून ना त्याचे हे फळ आहेत. हो बरोबर. आता काय जणांना बोललेला झोंबल, नंबर पण झोंबल्याशिवाय झोंबायलाच पाहिजे. कडू आहे पण सत्य आहे. इथं ना जळाय पाहिजे माणसाला, हा बरोबर. त्याशिवाय बदल नाही होत. हम्म. आता सगळे हे बघ, आपले सगळे मराठमोळे, आपले संभाजी महाराज, शिवाजी महाराज, इथं त्यांच्या जळत होतं ना, हा म्हणून आपल्याला स्वातंत्र्य भेटलाय. बरोबर. जोपर्यंत जळत नाही ना माणसाचा, हम्म. तोपर्यंत काय होत नाही. काय होत नाही. चांगला आपल्या भविष्यात लोकांचं चांगलं जर आयुष्य पाहिजे, हम्म. आपल्या पुढच्या पिढीचा, हम्म. तर कोकणातला माणूस जागा झालाच पाहिजे. हो जागा आणि झाला. नसल व्हायचा तर सगळी वाट लावून घ्या. हो.